हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मॅडम, आता सण सुरू होत आहेत आणि माझं वजन कमी व्हायचं काही नावच घेत नाहीये. कुठलेही कपडे घातले तरी पोट सुटलेलं दिसतं, चेहरा सुजल्यासारखा दिसतो, हात सुटलेले दिसतात, मांड्या सुटलेल्या दिसतात आणि डाएट करून देखील काहीही होत नाहीये आणि व्यायाम तर माझ्याकडून होतच नाहीये. तर मॅडम, असं काहीतरी सांगा की माझं वजन लवकरात लवकर कमी होईल, ते देखील अगदी घर बसल्या. अशा कमेंट्स मला येत असतात, असे मेसेजेस मला येत असतात. तर मंडळी, आता काहीही काळजी करू नका, कारण अगदी घरातलाच आहार योग्य त्या वेळेवर आणि योग्य त्या प्रमाणामध्ये घेऊन तुम्ही अगदी घर बसल्या तुमचं वजन 25 किलोपर्यंत कमी करू शकता. हो मंडळी, अगदी बरोबर ऐकलं. ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी प्रभावी असा घरगुती डाएट प्लॅन, की जो फॉलो केल्यामुळे अवघ्या 7 दिवसांमध्ये, अगदी बरोबर ऐकलं, अवघ्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक, ते देखील अगदी किलोमध्ये. तुम्हाला इंचेस लॉस देखील झालेले दिसणार आहेत आणि 30 दिवसानंतर तुम्ही काय, पण तुमच्या आजूबाजूचे लोक देखील तुम्हाला विचारतील की तू असं काय फॉलो केलं की तुझं वजन कमी झालं. तर मंडळी, हा डाएट प्लॅन इतका प्रभावी आहे, अगदी घरगुती आहे आणि यामुळे तुम्हाला उपाशी राहायची गरज नाहीये, क्रॅश डाएट करायची गरज नाहीये. तर अगदी खाऊन तुम्ही तुमचं वजन घर बसल्या कमी करणार आहात. तर म्हणजे मी देखील माझं 30 किलो वजन अगदी घर बसल्या कमी केलं. म्हणजे मी 53 किलो होते आणि डायरेक्ट मी 83 किलो झाले होते. माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये, माझ्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये देखील 30 किलो वजन माझं वाढलं होतं आणि अवघ्या वर्षाच्या आतमध्ये मी माझं 30 किलो वजन कमी केलं, फक्त घरातला आहार घेऊन. जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. त्यासाठीच मी हा प्रभावी डाएट प्लॅन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर मंडळी, मी माझ्या क्लायंट्सला जेव्हा पर्सनलाइज डाएट प्लॅन देते तेव्हा देखील मी त्यांना हे ऑप्शन्स देत असते. तेच ऑप्शन्स मी तुमच्यासोबत इकडे शेअर करणार आहे, ते देखील अगदी फ्रीमध्ये. तर मंडळी, आता वजन कमी करण्यासाठी उपाशी राहायची गरज नाहीये, महागड्या गोळ्या किंवा पावडर घ्यायची गरज नाहीये. तर फक्त घरातलाच आहार तुम्ही योग्य त्या क्वांटिटीमध्ये घेऊन तुमचं वजन कमी करू शकता आणि ही पोटाची चरबी लोण्यासारखी विरघळवू शकता. तर मंडळी, तुम्ही जर या घरगुती डाएट प्लॅनला एकदा चान्स देऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हा डाएट प्लॅन फॉलो करणार आहे. आणि तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 30 दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. चला, आता मी सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी डाएट प्लॅन. फक्त हा डाएट प्लॅन फॉलो करा आणि वजन झपाट्याने कमी करा. तर मंडळी, माझा कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना किंवा हा डाएट प्लॅन फॉलो करताना देखील माझे 5 गोल्डन रूल्स आहेत. मी पर्सनलाइज जेव्हा डाएट प्लॅन देत असते तेव्हा देखील मी माझ्या क्लायंट्सला माझे हे गोल्डन रूल्स सांगत असते आणि म्हणूनच त्यांचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला त्यांना मदत होत असते. तुम्ही देखील कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करत असाल आणि वजन कमी होत नसेल, पण त्या डाएट प्लॅन सोबतच हे रूल फॉलो करणं देखील तितकंच गरजेचं आहे. सगळ्यात पहिला रूल ते म्हणजे दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. मी ज्या टायमिंगला तुम्हाला आहार सांगणार आहे त्या टायमिंगलाच घ्या, पण ते सोडून जेव्हा भूक लागेल तेव्हा जास्तीत जास्त पाणी प्या, अक्षरशः बाटल्या भरून ठेवा. कारण पाणी जरी कमी पडलं तरी देखील वजन कमी होत नसतं, सो शरीराला पाण्याची देखील तितकीच गरज असते. सो 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं हे गरजेचं आहे. दुसरा गोल्डन रूल ते म्हणजे इथून पुढे तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवणार आहात. म्हणजे तुमचा नाश्ता असो, दुपारचं जेवण असो, रात्रीचं जेवण असो, त्याची एक फिक्स वेळ ठेवा आणि त्या वेळेवरच जेवण करा. तुम्हाला जर अवघ्या 30 दिवसांमध्ये शरीरामध्ये चमत्कार बघायचा असेल तर तुम्ही हे नक्कीच करू शकता. जेवणाची वेळ फिक्स ठेवल्यामुळे तुमचं पचन चांगलं होत असतं आणि जेव्हा पचन व्यवस्थित होतं तेव्हाच वजन कमी व्हायला मदत होत असते. असं नाही की आज मी 9 वाजता नाश्ता केला आहे, उद्या 11 वाजता करणार नाही. सो इथून पुढे तुमच्या मील टायमिंग हे फिक्स ठेवा. नेक्स्ट गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे तुम्ही रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे रात्री झोपायच्या 2 तास आधी तुमचं जेवण हे झालं पाहिजे, डिनर हा झाला पाहिजे. जर तुम्ही घरीच असाल तर त्याचा फायदा घ्या आणि रात्रीचं जेवण हे 7च्या आत करण्याचा प्रयत्न करा. पण कामानिमित्त बाहेर जात असाल तर घरी आल्या आल्या जेवायला बसा. पुढचा गोल्डन रूल ते म्हणजे जर तुम्हाला व्यायाम करायला जमत नसेल, जिमला जायला जमत नसेल, पण ॲटलीस्ट 45 मिनिटं फास्ट वॉक करा. हे तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. म्हणजे फक्त हा डाएट प्लॅन फॉलो करायचा आणि 45 मिनिट्स फास्ट वॉक करायचा. मॉर्निंग वॉक करू शकता किंवा तुम्ही इव्हिनिंगला देखील वॉक करू शकता. मग बघा, तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. आणि नेक्स्ट गोल्डन रूल ते म्हणजे इथून पुढे तुम्ही तुमचं वजन रोज चेक करा. त्यामुळे तुम्ही तुमच्या डाएटबाबत देखील सिरियस राहाल आणि रोज तुमचं किती ग्रॅमने वजन कमी
कमी झालंय आणि अवघ्या आठवड्यामध्ये किती किलोने वजन कमी झालं हे देखील तुम्हाला दिसून येईल. चला तर मग बघू आजचा आपला प्रभावी डाएट प्लॅन. तर म्हणजे हा डाएट प्लॅन आपल्या आधीच्या डाएट प्लॅनपेक्षा खूप वेगळा आहे, कारण याच्यामध्ये आहे 16-8 अशी टाईम विंडो. म्हणजे हा इंटरमिटेंट फास्टिंग डाएट प्लॅन आहे. याच्यामध्ये 16 तासाचा उपवास आणि 8 तासाची इटिंग विंडो असणार आहे. याच्यामध्ये आपण जेवण करणार आहोत, आपलं पहिलं जेवण करणार आहोत 12 वाजता. तुम्ही 1 वाजता देखील करू शकता. 12 ते 1 मध्ये तुमचं जेवण करायचं आणि पुढचं जेवण तुम्ही करणार आहे 8 वाजता. पण त्याआधी काय आहार घ्यायचा आता आपण ते बघू. सो दिवसाची सुरुवात आपण करणार आहोत आपली मॉर्निंग फॅट कटर ड्रिंकने. याच्यामध्ये मी तुम्हाला 2 ऑप्शन्स देते. कुठलाही एक ऑप्शन घेऊ शकता किंवा आलटून-पालटून देखील घेऊ शकता. सो सकाळी उठल्या-उठल्या 7 ते 7:30 मध्ये तुम्ही घेणार आहात मेथी दाण्याचं पाणी. सो रात्री 1 चमचा मेथी दाणे मोठा ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे. सकाळी उठल्यावरती ते पाणी गरम करायचं, उकळायचं आणि कोमट झाल्यावर गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात. दुसरा आपला मॉर्निंग फॅट कटर ड्रिंकचा ऑप्शन आहे, ते म्हणजे तुम्ही लेमन वॉटर घेऊ शकता. कोमट पाणी घ्यायचं मोठ्या ग्लासामध्ये, अर्ध लिंबू त्याच्यामध्ये पिळायचं आणि थोडीशी तुम्ही त्याच्यामध्ये हळद टाकू शकता. बास. आणि तेच पाणी तुम्ही सकाळी घ्यायचं. सो एक तर तुम्ही मेथी दाण्याचं पाणी घ्या किंवा तुम्ही हळदी लेमन वॉटर देखील घेऊ शकता. ही तुमची मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक आहे. यामुळे तुमची बॉडी सकाळीच डिटॉक्स व्हायला सुरुवात होणार आहे. तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला सुरुवात होणार आहे. त्यानंतर आपण 12 वाजता आपलं पहिलं जेवण घेणार आहोत, आपला पहिला मील घेणार आहोत. पण 12 वाजेपर्यंत जर तुम्हाला भूक लागलीच, तर हे पाणी पिऊन झाल्यानंतर 1 तासानंतर तुम्ही जिरा वॉटर घेऊ शकता किंवा तुम्ही ब्लॅक टी घेऊ शकता, ब्लॅक कॉफी घेऊ शकता, कॅमोमाईल टी देखील घेऊ शकता. सो ह्याच्यातली कुठलीही एक 0 कॅलरीज ड्रिंक तुम्ही घ्यायची, ग्रीन टी देखील घेऊ शकता. तुम्ही 10 वाजता घ्या, मग परत 11 वाजता घ्या. पण 12 वाजेपर्यंत काहीही खायचं नाही. तर म्हणजे 12 वाजेपर्यंत ह्या 0 कॅलरीज ड्रिंक घेतल्यामुळे तुमची भूक देखील भागली जाणार आहे, पण तुमचं पोट फुगणार नाहीये. मग 12 वाजता 12 ते 12:30 मध्ये तुम्ही कुठलंही एक फळ खाणार आहात. पण कुठलं फ्रूट? तर व्हिटॅमिन सी रिच फ्रूट तुम्ही खाणार आहात. म्हणजे मग तुम्ही मोसंबी घेऊ शकता, तुम्ही संत्रं घेऊ शकता, तुम्ही थोडेसे ग्रेप्स घेऊ शकता. फक्त केळी आणि चिक्कू घेऊ नका. पण कुठलंही एक बाउल भरून फ्रूट तुम्ही खाणार आहात, व्हिटॅमिन सी रिच फ्रूट. त्यानंतर 1 वाजता आपण करणार आहोत आपलं दुपारचं जेवण. याच्यामध्ये मी तुम्हाला 3 ऑप्शन्स देते, ते तुम्ही आलटून-पालटून घेऊ शकता. 3 ऑप्शन्स खूपच प्रभावी आहेत आणि फक्त तुम्ही एवढं फॉलो केल्यामुळे अवघ्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक हा दिसून येणार आहे. तर मंडळी 1 वाजताच्या जेवणामधला सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता पनीर बिर्याणी. 250 ग्रॅम पनीर घ्यायचं आणि मस्त त्याची बिर्याणी करायची. त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या ॲड करायच्या आणि मस्तपैकी त्याची बिर्याणी करून तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही व्हेज पुलाव करून देखील खाऊ शकता. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही नॉनव्हेज बिर्याणी देखील घेऊ शकता. पण पनीर जर घेतलं तर 250 ग्रॅम पनीरची बिर्याणी घ्यायची. सोबतच एवढं बाउल भरून सॅलेड घ्यायचं आणि एवढं बाउल भरून दही घ्यायचं. बास, मग झालं दुपारचं जेवण. हा होता आपला पहिल्या दुपारच्या जेवणातला ऑप्शन. आता दुसरं ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता मूग डाळीचं धिरडं. मूग डाळ भिजत घालायची आणि मस्तपैकी त्याची 2 मोठी धिरडं किंवा 2 मोठे उत्तप्पे करायचे आणि घरातल्या चटणीसोबत तुम्ही ते खाऊ शकता आणि सोबतच तुम्ही घेणार आहात बाउल भरून सॅलेड आणि सोबतच तुम्ही दही देखील घेऊ शकता. आणि मंडळी आपला पुढचा तिसरा दुपारच्या जेवणाचा ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता भाकरी. कुठलीही भाकरी घेऊ शकता, ज्वारीची, बाजरीची, नाचणीची. फक्त तांदळाची घेऊ नका. सो कुठलीही एक भाकरी घ्यायची किंवा तुम्ही ओट्सची रोटी देखील घेऊ शकता. फक्त गव्हाची पोळी घेऊ नका, ओट्सची घेऊ शकता पोळी करून आणि सोबतच तुम्ही कुठलीही एक भाजी घेऊ शकता. नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेजची भाजी घ्या आणि सोबतच एवढं बाउल भरून सॅलेड आणि सोबतच तुम्ही दही घेऊ शकता. सो कुठलाही यातला एकच ऑप्शन्स घ्यायचा दुपारच्या जेवणामध्ये. हे खूपच प्रोटीन रिच देखील आहे. यामुळे तुमची भूक भागणार आहे, पण तुमचं पोट फुगणार नाही आणि वजन कमी करण्यासाठी तेच तर गरजेचं आहे. त्यानंतर मंडळी 4-5 वाजता जेव्हा तुम्हाला भूक लागेल, तेव्हा परत एकदा तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता, कॅमोमाईल टी घेऊ शकता आणि सोबतच तुम्ही घेणार आहात 30 ग्रॅम रोस्टेड मखाणे. मखाणे घ्यायचे आणि सोबतच 0 कॅलरीज ड्रिंक घ्यायची किंवा तुम्ही रोस्टेड पीनट्स देखील घेऊ शकता. सो एकतर किंवा फुटाणे देखील घेऊ शकता. त्याच्यातलं तुम्ही काहीही एक घेऊ शकता, पण 30 ग्रॅमच घ्यायचं आणि सोबतच ब्लॅक टी, ग्रीन टी घेऊ शकता, ब्लॅक कॉफी घेऊ शकता. पण दुधाची चहा किंवा साखर अजिबात नाही. जसा मी डाएट प्लॅन सांगितला जर तसाच तुम्ही फॉलो केला तर अवघ्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला फरक हा जाणवू लागणार आहे.
त्यानंतर आपण रात्रीचं जेवण करायचं आहे. रात्रीच्या जेवणामध्ये देखील मी तुम्हाला 3 ऑप्शन्स देणार आहे. त्यातला कुठलाही एक ऑप्शन घेऊ शकता किंवा ते आलटून-पालटून देखील तुम्ही घेऊ शकता. पण रात्रीचं जेवण जर तुम्ही लवकर केलं तर ते तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. तर म्हणजे रात्रीच्या जेवणातला सगळ्यात पहिला ऑप्शन ते म्हणजे तुम्ही मूग डाळीचं धिरडं रात्री देखील खाऊ शकता. तर तुम्ही दुपारी नाही खाल्लं तर रात्री मूग डाळीचं 2 चिला घ्यायचा, सोबतच चटणी घ्यायची आणि सोबतच बाउल भरून सॅलड घ्यायचं. मग बास झालं रात्रीचं जेवण. किंवा तुम्ही ओट्स देखील घेऊ शकता, मसाला ओट्स घेऊ शकता. एवढे बाउल भरून मसाला ओट्स घ्यायचे आणि बास. मग झालं तुमचं रात्रीचं जेवण. किंवा तिसरं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही 200 ग्रॅम पनीर टिक्का घेऊ शकता किंवा सोया चंक्स घेऊ शकता, सोया टिक्का घेऊ शकता किंवा तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही चिकन टिक्का देखील घेऊ शकता. बास मग झालं तुमचं रात्रीचं जेवण. त्यातला कुठलाही एक ऑप्शन तुम्ही घ्यायचा रात्रीच्या जेवणामध्ये किंवा तुम्ही एवढे बाउल भरून स्प्राउट्स देखील घेऊ शकता. मोड आलेले कडधान्य उकडायचे मस्त त्याच्यामध्ये खूप सारं सॅलड ॲड करायचं, चाट मसाला ॲड करायचा आणि लिंबू ॲड करायचं, कोथिंबीर आणि मस्तपैकी बाउल भरून तुम्ही स्प्राउट सॅलड देखील घेऊ शकता. सो यातला कुठलाही एक ऑप्शन डिनरसाठी. त्यानंतर मंडळी झोपायच्या पाऊण तास आधी किंवा 1 तास आधी तुम्ही घेणार आहात आपली नाईट फॅट कटर ड्रिंक. सो एक तर तुम्ही कॅमोमाईल टी घ्या. कॅमोमाईल टी खूपच इफेक्टिव्ह असते. मी माझ्या क्लायंट्सला देखील ती रेकमेंड करत असते. कारण त्यामुळे स्ट्रेस कमी व्हायला मदत होत असतो, हार्मोन्स बॅलन्स व्हायला देखील मदत होत असतो आणि फॅट कटर ड्रिंक देखील ती आहे. सो एक तर तुम्ही कॅमोमाईल टी घ्या किंवा तुम्ही ओवा आणि जिऱ्याचं पाणी देखील रात्री घेऊ शकता. ओवा आणि जिरा घ्यायचा, अर्धा-अर्धा चमचा उकळल्यानंतर गाळून तुम्ही ते पाणी प्यायचं. सिप-सिप करून तुम्ही ते पाणी पिऊ शकता झोपायच्या 1 तास आधी. तर मंडळी हा डाएट प्लॅन खूपच प्रभावी आहे आणि त्यामुळेच तुम्हाला अवघ्या काही दिवसांमध्येच वजनामध्ये फरक दिसणार आहे, इंचेस लॉस झालेली देखील दिसणार आहे. तर मंडळी तुम्ही जर हा डाएट प्लॅन फॉलो करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हा डाएट प्लॅन फॉलो करणार आहे. तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे त्यांना देखील अगदी घर बसल्या घरातला आहार घेऊन त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक हा नक्कीच दिसेल. आणि म्हणजे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तर म्हणजे वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाही आहे. गरज आहे ती म्हणजे सातत्याची, कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. तुम्ही 2 दिवस डाएट प्लॅन फॉलो केला, 7 दिवस केला, मग नंतर सोडून दिला. मग वजन कमी होणार आहे का? तर अजिबात नाही. थोडे दिवस द्या स्वतःला. वजन वाढायला जर खूप दिवस लागले, तर कमी व्हायला तुम्ही थोडे दिवस नाही देऊ शकत. तर नक्कीच देऊ शकता आणि सकारात्मक राहा आणि मग बघा तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. आणि मंडळी कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना किंवा कुणीही दिलेले उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे तसा आहार घेणं, तसे उपाय करणं हे गरजेचं असतं. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.